नमस्कार मित्रांनो, आज व्हिडिओ टाकायला थोडा उशीर झाला मला. तर मित्रांनो, हे बघा, तुमच्यावर जर राशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. मी तुमचा जास्त वेळ काही घेणार नाही मित्रांनो, ठीक आहे. जास्त वेळ घेणार नाही आहे, परंतु हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, ओके. आणि सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुमच्यापर्यंत विविध शासकीय योजनांची व सरकारी योजनांची माहिती मिळत जाईल, ओके. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एक नवीन सरकारचा नियम आलेला आहे. तो नियम सर्वांनी लक्षात घेणे महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर सर्वांनी लक्षात घ्या नियम, ओके. मित्रांनो, या ठिकाणी शासनाने असा नियम आणलेला आहे की आता मार्केटमध्ये बरेचसे डुप्लिकेट रेशन कार्ड येतात मित्रांनो. त्याच्यामुळे शासनाने हा नियम आणला, ठीक आहे. कारण की बरेचसे लोक डुप्लिकेट राशन कार्ड आणतात मित्रांनो. यामुळे शासनाच्या अडचणीत वाढ झालेली आहे. तर शासनाने काय निर्णय घेतला की आता मित्रांनो, जे राशन कार्ड आहे मित्रांनो, तर राशन कार्ड आता तुम्हाला KYC करायची आहे. आता KYCसाठी तुम्हाला जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर जायचं आहे मित्रांनो. आणि KYC करताना तुमचे डोळे जे आहे ते डोळे या ठिकाणी स्कॅन करतात, ठीक आहे. तुमचे डोळे स्कॅन केले जातील मित्रांनो. आणि अशा प्रकारे तुमचे KYC या राशन कार्डचे KYC पूर्ण होईल. तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या जे राशन कार्ड आहे त्याची KYC करून घ्या, अन्यथा तुमचं राशन कार्ड हे काय बंद पडून जाईल, ओके. आणि ही प्रक्रिया पूर्ण भारतात राबवली जाते मित्रांनो, ठीक आहे. जर तुम्ही KYC केलं नाही तर तुमचं राशन कार्ड बंद पडून जाईल, म्हणून तुम्ही ताबडतोब KYC करा, ठीक आहे. आणि हे बघा, ही जी सर्व माहिती तुम्हाला सांगत आहे, हा गव्हर्नमेंटचा GR आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, मी तुम्हाला परत एक गोष्ट सांगतो. तुम्ही जर नवीन असाल तर सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला शासनाच्या विविध योजनांबद्दल माहिती मिळते, ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व काही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या मित्रांना व्हॉट्सअपवर शेअर करा नक्की, ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.